आज आपण बनवणार आहोत हुलग्याची चमचमीत रस्सा भाजी. ही भाजी फक्त 10 मिनिटात तयार होते. हुलग्यापासून आपण भाजी, आमटी, सूप, उसळ, चटणी एवढे सगळे पदार्थ बनवू शकतो. तर आज आपण इथे हुलग्याची भाजी बनवणार आहोत. हुलग्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी कर आलेला हुलगा लागणार आहे. त्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, खोबऱ्याचे काप आणि लसूण लागणार आहे. आपल्याला एक हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर मिक्सर जारमध्ये बारीक करून घेऊयात. कढईमध्ये 5-6 चमचे तेल घेऊन तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकून घेऊयात. जिरी छान तडतडली की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात. कांदा छान लालसर होईपर्यंत मंद आचेवरती भाजून घेऊयात. कांदा छान लालसर भाजला की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेलं 1 टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटोही छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. टोमॅटो आणि कांदा छान परतले गेले की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हिरवं वाटण घालून घेऊयात आणि ते वाटण पूर्ण तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊयात. वाटण छान परतले की त्यामध्ये हळद, लाल तिखट, धनेपूड, कांदा लसूण मसाला, काळा मसाला आणि घरचा मसाला हे सर्व मसाले टाकून थोडंसं मिक्स करून घेऊयात. मसाले मिक्स करून झाले की त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊयात. पुन्हा एकदा सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हे वाटण आपण परत एकदा तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊयात. 2-3 मिनिटांनी आपण पाहू शकतो आपलं साहित्य सर्व एकजीव झालेलं आहे आणि वाटणालाही तेल सुटलं आहे. वाटणाला तेल सुटलं की त्यामध्ये आपण 1 वाटी कर आलेला हुलगा टाकून घेऊयात. हुलगा टाकल्यानंतर 1 ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात. भाजीमध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा सर्व भाजी मिक्स करून घेऊयात आणि 10 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊयात. भाजी शिजत आली की त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा भाजी सर्व मिक्स करून घेऊयात. तर तयार आहे आपली हुलग्याची चमचमीत रस्सा भाजी. करायला एकदम सोपी आणि साधी. ही भाजी आपण भाकरी, पोळी आणि भात कशासोबतही खाऊ शकतो. तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी. करायला एकदम सोपी आणि साधी.